ओम साईराम. नमस्कार सर्वांना. मी रंजन जाधव पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आणखीन एक व्हिडिओमध्ये. इकडे आहे मम्मी, मानू, विराज. कुठं निघालो आपण? ब्यालपूरला चाललो. काल घोडेगावचा राऊंड झाला. काय काल विराजला जत्रेत नाही नेलं, आज त्याला जत्रेत जायचं. कुठाल्या जत्रेत जायचं? ब्यालपूरला कुठं जत्रा आहे? चला आता आम्ही ना स्कूटीवर नाही चालू, कारण की ऊन खूप आहे. घरापासून इथपर्यंत यायलाच ऊन लागते. सगळ्यांनी डोक्यावर घेतले, मुलांना टोपे वगैरे घातल्यात. आता डेपोपासून आहे ना रिक्षा, काही टॅक्सी वगैरे भेटली ना ब्यालपूरला जाणार. 15 मिनिटं लागतात जायला. आणि एवढ्या उन्हाचं आता 2 वाजत आले, त्यामुळे ना टॅक्सीनेच जाणार. कंदोरीचा कार्यक्रम आहे ब्यालपूरमध्ये. अग्निशामक चालली, कुठेतरी आग लागली. थांबलो इथं डेपोवर टॅक्सीची वाट पाहत. बस भेटन का? सावली आहे दुपारचा, आता लवकर गाड्या भेटत नाही. हा काय? हा गुल्फ्या काय? हा गुल्फी खायची का आता? बॅग बसलाय का? चांगलं बसले. चला भेटली आम्हाला रिक्षा, निघालो आम्ही ब्यालपूरला. लवकर भेटले ना दादा? मम्मी मागं बसलीस. पोचलो ब्यालपूरमध्ये. इथून आहे ना मस्त गरम गरम भजे घेतले. ब्यालपूरचे ना भजे फेमस आहेत. आता चाललो घरी, जवळच आहे. चला विराज थांबा. ब्यालपूरच्या स्टँडवर उतरल्यानंतर माझी लहानी आत्या देखील आम्हाला दिसली. ती पण नेटकच पाचेगावहून आलती. त्यानंतर आम्ही ना सरबत वगैरे घेतलं इथं स्टँडवर. नंतर घरी आलो आहे. माझा चेहरा पाहू शकता, पूर्ण सुजल्यासारखा दिसतो, कारण की काल गेलते मी घोडेगावला मामाच्या गावी. तिथं एवढ्या गप्पा मारल्या की रात्रभर झोपच नाही आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळीच आले 7 वाजता. तेव्हा मग मी थोड्या वेळ झोपली होती, तरी पण माझी पूर्णपणे झोप नाही झाली. आणि लगे इकडे ब्यालपूरला आले कार्यक्रमाला. इथं सर्वजण आलेले आहेत, माझ्या दोन्ही आत्या, आजी आणि ते. इथं पाठीमागं दिसत असेल तो फोटो आहे ना माझ्या आजोबांचा होता. ह्यो आहे आमचा अर्जुन, माझ्या बहिणीचा मुलगा. मला व्हिडिओमध्ये नको दाखवू म्हणून त्यांनी टावेल चेहऱ्यावर घेतलाय. जिकडं कार्यक्रम आहे तिकडं निघलोय आम्ही. मानूला नाही घेणार कारण की ऊन भरपूर आहे. आता 3:30 वाजले. लांब जावं लागतं. कार्यक्रम आहे ना, मिरवणूक असते देवांची, त्यामुळं लांब जावं लागतं. त्यामुळं मग मानूला नाही नेणार. मानूला घरीच ठेवणार आहे. स्लॅश ते आहेत पलीकड, दाखवते मी. इथं पाहू शकता मस्त गाठी बेटी चालल्या. ती दिसत असेल, याच्या आधी पण व्हिडिओमध्ये दाखवले. माझी आत्या आहे व मम्मी, ननंद भाऊजाईची आहे ना गाठी बेटी चालल्यात. आत्या आहे ना नेहमी असं काही कार्यक्रम असला तरच येते, भेटत नाही लवकर. ह्यावेळेस आली ती. आणि मम्मीची तिची खूप मैत्री, त्यामुळं मस्त भेटताय. चला आता जिकडं कार्यक्रम करायचा आहे तिकडं चाललोय आम्ही. घरापासून आहे ना लांब जातात, कारण की देवाची ना मिरवणूक असते, देवांना डोक्यावर आणतात. त्यामुळं घरापासून जिथं पाण्याचं ठिकाण आहे ना तिथं जातात. पाहुणे पाहू शकता, भरपूर पाहुणे आहेत ह्यावेळेस. मागे पाहू शकता, पुढे पण भरपूर पाहुणे आहेत. सर्वांनी स्कार्फ काही ना काही डोक्यावर घेतलेला आहे, कारण की भरपूर ऊन आहे. आणि कार्यक्रमाला आहे ना उशिरा सुरुवात केली ऊन असल्यामुळे, कारण की देवाचा कार्यक्रम असला तर बरेच जण चप्पल वगैरे घालत नाही, पाय वगैरे पोळतात. व भरपूर जणांच्या अंगात आहे ना हवा पण येत असते देवांची, त्यांना चप्पल वगैरे घालता येत नाही त्यासाठी. आणि ऊन भरपूर असल्यामुळे ना थोडा उशिरा कार्यक्रम काढला. जवळजवळ ना 4:30 वाजले होते इथं यायला आम्हाला. इथं पाहू शकता पाण्याच्या टाकीपाशी आलोय, जिथून आहे ना पूर्ण ब्यालपूर गावाला पाणी पुरवठा होतो. तिथं पाण्याची टाकी. वातावरण इतकं छान आहे ना इथं, एकदम हिरवगार वातावरण आहे. सावली देखील भरपूर आहे. 2-3 टाक्या आहेत तिथं पाण्याच्या, ज्या पूर्ण ब्यालपूर गावाला पाणी पुरवठा करतात. आणि इथं पाण्याची सोय पण आहे, पिण्याच्या पाण्याची म्हणा. आंघोळी वगैरे घालतात. ज्यांच्या डोक्यावर देव द्यायचे आहेत ना त्यांना आंघोळी घालतात. म्हणजे माझे चुलतीच डोक्यावर घेणार आहेत देव, त्यांच्या आता सध्या आंघोळ्या चालल्या आहेत तिकडं. मी काही तिकडं गेली नाही, कारण की मी बसून घेतलं आहे. मला आज थोडंसं आळसल्यावानी झालं होतं, त्यामुळं काही कार्यक्रमात एवढा मूड पण नव्हता. ही आहे आमची चुलती व चुलते देखील आहे. इथं आता पाहू शकता, इथं
5-6 तांबे ना असे ठेवून आहे ना मध्ये व्हाईट कपडा अंथरून त्याच्यावर आहे ना तांदळाने व गव्हाने चौक भरलाय। आता ज्यांच्या डोक्यावर देव द्यायचेत ना त्यांची ना पूजा करून आहे ना देव डोक्यावर देतील। इथे ह्या प्रकारे अशी आमची कंदुरीचा कार्यक्रम असतो। नवीन देव वगैरे असतात त्यामुळे त्यांची थाटामाटात मिरवणूक काढतात। ज्यांच्या डोक्यावर देव देणारे म्हणजे माझे चुलता चुलती बसलेले त्यांच्या डोक्यावरच देव देणार आहेत। त्यांना सर्वजण हळदी कुंकू लावून ना जोडीने ना पैसे ओवाळतात व ते पैसे ना जे पोतराज असतात ना त्यांना देतात। व इथं आता आरती चालू आहे देवाची कलशाची, त्यांच्या समोरच कलश ठेवलेला आहे देवाचा, तिथं सर्वजण आरती करून घेतात। ते इथं पाहू शकता आरतीच्या वेळेस भरपूर जणांच्या ना हवा आलती अंगामध्ये। इथं भरपूर जण होते, प्रत्येक जण दाखवणं शक्य नाही त्यामुळे मी थोडंच दाखवलंय। चला आता निघलो इथं घराकडं। निघता ना 6 वाजले होते। आता घरी ना बराच लेट होणार होता कारण की जाता 1-2 तास तरी लागतात। मध्येच ना बरेच जणांना हवा येते तिथं म्हणजे असं थांबत जावं लागतं। देव येतात वेगवेगळे त्यामुळे मग थांबत जावं लागतं। गर्दी पाहू शकता भरपूर गर्दी होती व आता ऊन पण उतरलं होतं। 6 वाजले होते निघता आम्हाला इथून। भरपूर गर्दी होती, प्रचंड गर्दी होती यावेळेस। दरवर्षी एवढी गर्दी नसती। इथं पाहू शकता बरेच जणांच्या अंगात आलतं। भरपूर जणांच्या आहे ना अंगात आलतं। पुरुषांच्या कमी पण महिलांच्या जास्त होतं। पण प्रत्येक शूट करून अपलोड करायचं म्हटलं तर व्हिडिओ भरपूर मोठा होईल आणि ऑलरेडी आता व्हिडिओ ना आपले लेट येतात। इथं पाहू शकता यांच्या अंगात लेडीज आहेत त्यांच्या अंगात देवीचा अवतार येतोय व त्यांनी डोक्यावर भरलेला कलश घेतला। हात न लावता कलशाला आहे ना हात न लावता डान्स करतात। ते भरपूर वेळ केला। असं भरपूर लेडीजच्या अंगात आहे ना देवीचा संचार झालेला आहे। पण मी जास्त करून लेडीजची ना हवा शूट नाही केली। शूट केलेली पण जास्त अपलोड नाही केली, नाहीतर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जाईल त्यामुळं। चला मी चालले घरी, अजून भरपूर टाइम आहे, मिरवणूक मागच आहे। मी घरी चालले, 7 वाजले आता। इथं आत्यान मी चालले घरी कारण डोकं दुखायला लागलं। आता हे घरी येता ना अर्धा पाऊण तास तरी लागन यांना, त्यानंतर मग जेवण वगैरे। घरी जाते, मानू घरी आहे, आजीच्या घरी, विराज पण घरी गेलाय। चल आणले देव घरी। अंधार पडत आलाय, पाहू शकता थोडासा काळोखा झालाय। इथं होम पण पेटवलेला आहे
आणि होमात ते ना भरपूर असे लाल जरद कोळशी पण दिसत असतील. जे काही जोडीने देव डोक्यावर आणले ते ना 5 प्रदक्षिणा मारतात आधी आणि त्यानंतर देव खाली टेकवतात. हे पाहू शकता बोकडे पण आहेत, 3 बोकडे आहेत, ते देखील प्रदक्षिणा मारतात. ऑलरेडी सकाळी 3 बोकडेची ना म्हणजे असं पूजा वगैरे होऊन आहे ना 3 बोकड्याची भाजी ना करून ठेवलेली आहे. त्यानंतर आम्ही तिकडे मिरवणुकीला गेलतो. ते ना वेगळ्या देवांची होती. असे वेगवेगळे देव आहे ना 5-6 असतात. त्यामुळे ना जवळजवळ 6-7 बोकडे तरी लागतात ह्या मोठ्या जत्रेला आमच्या इथं. प्रदक्षिणा झाल्यानंतर आहे ना ज्यांच्या ना देवीचं वारं येतं अंगामध्ये त्या सर्वांना असं समोर उभं केलं. म्हणजे ऑटोमॅटिक तेच समोर येतात, कारण की त्यांना होमातून प्रवेश करायचा असतो. इथं सिद्ध होऊन जातं की खरोखर वारं आहे. जाळ पाहू शकता, याच्यातून आहे ना भरपूर जणांनी प्रवेश केला. इथं पाहू शकता या 2-3 माझ्या आत्याच आहेत व माझी मम्मी पण आहे इथं. तिच्याही वारं येतं अंगात. इथं ही पण माझी मम्मी पण आहे. यामध्ये ना जास्त वेळ उभं राहून देत नाही साईडचे लोक, पण त्यांनी प्रवेश केलेला आहे पाहू शकता. व ते त्याच्यामध्ये एवढं खेळत होते की ते बाहेर इस्तू उडत होता. लहान मुलांना आहे ना सर्वांना साईडला काढलं होतं. ऐकतच नव्हते ते. अक्षरशः हे अशा प्रकारे घडतंय. कोणी अंधश्रद्धाही मानतं, पण आमचं आहे ह्या प्रकारे आमचे सर्व देव संचार करतात व आम्हाला ह्या सर्व गोष्टींवर विश्वास आहे. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सर्वांची जेवणं चाललीत. आता आम्ही पण जेवणं करून घेतो. मटणाची भाजी, भात, भाकरी हे सर्व आजचा मेनू असतो. आणि साहेब पण आलते संध्याकाळी कार्यक्रमाला. ते काही शूट झालं नाही. आता राहिलेले बोकड्यांची पूजा चालली आहे. आणि मी पण व्हिडिओ एडिटच करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा गावची कंदुरीचा. व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट.